या ठिकाणी होळी पेटवायची आहे। आज होळीचा सण शिमगा आणि 5 रुपयाचा गुलाल आणि काळी पेटी। आणि पहिली होळी या ठिकाणी मोठा उडवा असायचा, तिनं आपली होळी असायची पहिली, एरंडबी मोठा असायचा त्यामध्ये। तरुण पिढी अजून परंपरा जपत आहे ती वा खूप छान। जुन्या लोकांची। मंडळी नमस्कार, राम राम। आता आलोय गावी आणि इकडे बघा सूर्य मावळतीला चाललेला आहे आणि ही सगळे आता आमची मित्रमंडळी, गल्लीतली सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत। ही बघा या ठिकाणी होळी पेटवायची आहे। आज होळीचा सण शिमगा आणि शिमग्यानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। गावाला आलोय, खूप भारी वाटते। आता इकडं आजूबाजूला शाळा आहे त्यामुळं थोडक्यातच आता होळी पण असते। तर आता चला बघूया कसा होळीचा सण असतो, शिमग्याचा सण असतो गावी। नारळ एक, 5 रुपयाची अगरबत्ती, 5 रुपयाचा गुलाल आणि एक काळी पेटी हे घेऊन येतो त्या दुकानात नाही। आणि इथं आपल्याला ते होळी साजरी करायची आहे। आजी दादा नमस्कार, हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष। कशी आज होळी? होळीची पहिल्यासारखी मजा राहिली नाही। बर. काही लोक, जुनी जाणती लोक आता राहिली नाहीत, त्याच्यामुळे होळी या ठिकाणी मोठी असती। पण आता जरा आजूबाजूला शाळा असल्यामुळे थोडक्यात साजरी करण्याचं असं आमचं ध्येय आहे। बघूया, लोक आता येतील थोड्या वेळानं नैवेद्य घेऊन होळी साजरी करण्यासाठी। होळी छोटीशी अशी होळी आणि आमचे इकडं अध्यक्ष आणि इकडं दादा, ज्येष्ठ नागरिक आमचे दादा। अध्यक्ष काय सांगाल होळीच्या बद्दल, शिमग्याबद्दल? नमस्कार सर्वांना, होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। अगोदर आज या ठिकाणी आपण नवचैतन्य गणेश मंडळातर्फे होळी इथं साजरी करणार आहोत। आणि पहिली होळी या ठिकाणी मोठा उडवा असायचा, मोठीच्या मोठी होळी असायची। जुनी जाणती लोक असायची ती होळी साजरी करायची, पण आता जुनी जाणती लोक क्वचितच राहिलेले आहेत। त्यामुळे आता होळी पण पहिल्यासारखं सण कमी प्रमाणात आलेत साजरं करायचं। आणि या ठिकाणी आम्ही छोटीशी होळी तयार केलेली आहे आणि थोड्या वेळानं त्याला अग्नी देणार आहे आणि होळीचा सण साजरा होणार आहे। आणि थोड्या वेळानं होळीसाठी आमच्या वॉर्डमधील लोक पूजन करण्यासाठी येतील, नारळ घेऊन, दही, पुन्हा पुरणपोळीचा नैवेद्य असे लोक येणार, पोहणार आणि पाया पडून होळीचा आनंद घेऊन जातील परत। एवढेच। ओके आजी दादा। आणि दादा आता तुम्ही सांगा। शिमग्याच्या निमित्तानं नेहमी वर्षाप्रमाणे हे होळीचा सण आपण साजरा करतो। काय होळी पेटवतो आपण, काय निवद हे व्यवस्थित करून धावतात, काय नारळ हे करतात, असं झालं। दादा तुमच्या वेळेची होळी आणि ह्या वेळेची म्हणजे आताच्या नवीन जमान्यातली होळी काय फरक वाटते तुम्हाला? फरक म्हणजे ह्याच्यापेक्षा चौपटीनं आपली होळी असायची पहिली, एरंडबी मोठा असायचा त्यामध्ये, काय पण हे आता काय हे थोडक्यामध्ये आता म्हणजे आपल्या नवीन पिढीच्या चालू ठेवायची हिसाबानं आपले ते करतात आता। बर बर, ओके दादा, धन्यवाद। हे आमचे बघा तुम्ही माणसं दादा। आणि इकडं मुंबईवरनं आलेला आहे आमचा रोशन, इकडे बघतोय आता कसं काय काम चाललंय। आणि तिकडे शंकर दादा। आता हळूहळू माणसं इकडे मंडळी सगळी येतात। आता बघा ही शाळू वगैरे आहे, यंदा शाळू चांगल्या आलेला आहे। अशा पद्धतीनं गावाला वातावरण आहे। अध्यक्ष आमचे आता सगळं जुळवाजुळव करत आहेत। चला आता होळीचा सण, शिमग्याचा सण आपण साजरा करूया। या ठिकाणी होळीसाठी 5 नारळाचं तोरण या ठिकाणी लोक अर्पण करतात होळीला। आणि त्यांचं काही नवस असेल ते त्यांची इच्छा पूर्ण झाली असेल त्यामुळे हे तोरण बांधतात लोक या ठिकाणी। नवसाची पहिल्यापासून ही परंपरा आहे। कोणाचं काय असेल तर ही परंपरा आतापर्यंत चालू आहे। आणि मध्ये जे झाड आहे ते एरंडाचं झाड आहे, याला मान असतो एरंडाच्या झाडाला। ते प्रत्येक वर्षी या झाडाशिवाय होळी पेटवत नाहीत, त्यामुळे ते झाड आणावं लागतं। तिथं
मोडून असतं ते डायरेक्ट मुळासकट आणावं लागतं उपटायचं असतं. उपटून, आणि ते त्या ठिकाणी उभं करावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला अग्नी देतात. बरं आता टायमिंग झालंय आता होळी आता पेटवायचं. थोड्या वेळात 5-10 मिनिटात आपण आपली होळी साजरी करण्यासाठी पेटवण्यासाठी चालू करायची आहे. थोडक्यातच होळी पेटवली पाहिजे कारण हो. शाळू वगैरे आहे. शाळा असल्यामुळे जरा थोडक्यातच साईट बाजूला उभं राहून. पहिली एवढी मोठी आधी दादा तर केवढी पहिली होळी असायची. पहिली या मोठे माझ्यापेक्षा उंचीला मोठी होळी असायची गोल. प्रतापांना आहेत म्हणजे त्या खूप मोठी मोठी डोक्या एवढी होळी असायची बघा. पण असो परंपरा अशाच आपल्या जात आहेत गावाला अजून. तरुण पिढी अजून परंपरा जपत आहे ती. वा खूप छान. जुन्या लोकांची. आता होळी पेटलेली आहे. आता वाजलेत बरोबर 6:40 झालेली आहेत. आणि इकडं आप्पा आमचा रोशन आलाय मुंबईवरनं. इकडं अण्णा बसले त्या गोंगड्यावर. आता प्रसाद वगैरे येतोय. इकडं बाळक्या भाऊ आप्पा दादा सगळी मंडळी जमलेली आहेत. ए बाळा आता हिच्या माईला जोर धरला पोरांनी. सम्या जोरात सम्या तुला दिलाय का रे? केसर काढलेलं फोडा. तिथं फोडा की रे एक नारळ. फोडा हे शिया फोडते. ए जा की आता काय नारळ फोडणं प्रसाद झालाय, सगळं झालंय, सगळ्यांनी वाटलाय प्रसाद आता. दादा बसा घेत नाही मला पण जायचं. हे आमचे बापू ही बघा आणि सगळी इकडे मंडळी. बापू आता जुनी परंपरा कशी असते होळीची त्याबद्दल थोडक्यात माहिती देते त्या. बापू बोला. कसं आहे, ही परंपरा आपली पहिल्यापासून या जागेवर राहते. बर. आपण घरोघरी जाऊन शिने वगैरे देतात. पोरं बारकी बारकी जाऊन आणून 2 आपल्या व्हाळ्या बारक्याच्या बनवून ही परंपरा त्यात मळ्या एरंड असतो तो उभा करावा लागतो. हा. बरं का, तो उभा केला की खालतं किंवा ह्या बाजूला असं पडल्यामुळं आपल्याला शुभ असं वाटतं आहे. आणि जी काय असेल 7.5 गावातली ती याच्यामध्ये जळून जाती. त्यासाठी लोक नैवेद्य घेऊन नारळ होळीला देऊन पाया पडून सर्व लोक जातात. आणि तुमच्या वेळेस बापू कशी परंपरा म्हणजे जुन्या वेळेस कशी होळी असायची काय असायचं? होळी माप मोठी असायची त्यावेळेस. भरपूर म्हणजे जनावर असायची त्याच्यामुळे शेणकुटं भरपूर मिळत होती. तर आता जनावरच कमी आहे तर शेणकुटं कमी होणार तर डोसक्यात ती होळी उंच लागायची. आणि 4-5 दिवस होळी पेटत राहायची. 4-5 दिवस म्हणजे त्याला ती 5 दिवस आपण पाणी मारायचं, पाया पडायचं. आणि 5व्या दिवशी रंगपंचमी
आपल्या गावाला आपल्या 5व्या दिवशी रंगपंचमी व्हायची. ती लटाडे तिकडे आम्ही जाणार. तिथे हे नारळ वगैरे घेऊन रंग घेऊन तिथं काय मसोबाच मला वाटतं असेल, तिथं त्या देवाला जाऊन तिथं कायमच ताईक आहे तिथं लटाडे तिथं जायचं आणि 5व्या बापू, दिवशी. एक तुम्हाला विचारा, नाटक पण असायची ना पहिली? सोंग काढायची, सोंग हा. सोंग काढायची. कोण वाघ्या काढायचं, कोण नवरा बायकोची अशी सोंग नवरा बनवायचा, मुली नवरी बनवायची, कडक लक्ष्मी बनवायची. मग ते कडक लक्ष्मी त्याला ते जम्पर वगैरे असं कबरला बांधायचं, चांगाळ बैला गाड्याला चांगाळ ते बांधायचं. मग ते वर नाचायचं, एखादं कार्टून असं घ्यायचं डोक्यावर, आणि डोक्यावर घेतलं की मग उगाच आपलं गोबो 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 करीत आली बाई कडक लक्ष्मी आली असे करीत सगळे आपल्या गावातनं काऊन आपलं 2 रुपये द्यायचं तर ती सोंगाला ती होळीच्या ह्याला आपण पंचमीच्या टायमाला हे करीत होतो. अशी पद्धत होती पहिली. तर का आता बी आहे अजून, पण आता पोर काय सोंग सहसा काढत नाही ती. नाही तर पाहिजे वाघ्याचं हे वाघाचं सोंग काढायचं, चांग्या माग्याचं काढायचं. चांग्या माग्या म्हणजे असं पोटावर एक घोंगडा असं बांधायचं, आडवं पाठी बांधायची, काटे घ्यायच्या, एकामेकाच्या पोटावर अशा लढाई करतो तसं मारायचे. आता चांग्या मांग्या असं म्हणायचं. काय म्हणतोस रे चांग्या, तो म्हणतो काय म्हणतोस रे मांग्या. पोटावर मारायची पाठी, तुरडी पाठी अशी पोटावर अशी बांधलेली असते घोंगडी संग, आणि उघड असते, आणि बरोबर पोटावर मारायची, ती वाजायची धाड दिली. अशी ती पहिली लय परंपरा, आणि लय भारी वाटायची तेव्हा. 5 दिवस सोंग काढायचे. शेवटचा सण ना बापू? हो, शेवटचा म्हणजे होळीचा शेवटचा सण नाही का. गुढीपाडवा, नवीन वर्ष. हा, नवीन वर्ष गुढीपाडवा. पण ह्यातलं आपलं काय नारळ पाणी असेल ते आपलं पाडव्या टायमाला आपण ते 4-5 नारळ नेऊन ते कडुलिंबाचा पाला आणून तो प्रत्येकाला वाटायचा. बापूंनी खूप छान माहिती दिली. आणि इकडे सगळी बघा तरुण कार्यकर्ते पण आलेले आहेत मुंबईवर. इकडे रोशन आलाय, माग मोबाईल बघित बसला, इकडे येऊन थांबल्या नाही अजून. असा हा होळीचा सण आता या ठिकाणी साजरा होतोय. होळी सुद्धा पेटलेली आहे आणि खूप छान बापूंनी आपल्याला माहिती दिली. आणि हा व्हिडिओ जपून ठेवण्यासारखा आहे, आणि तुम्ही सगळ्यांनी पाहण्यासारखा हा व्हिडिओ आहे. जुन्या परंपरा कशा होत्या गोटेवाडी गावच्या, त्या आपल्या बापूंनी जुन्या परंपरा सांगितल्या. नक्कीच हा व्हिडिओ पहा, आणि नक्कीच हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. कारण ह्या जुन्या परंपरा कशा होत्या, आपले पूर्वज, आपली जुनी माणसं कशा पद्धतीने होळी साजरी करायचं हे यामधून आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा होळीच्या खूप खूप सर्वांना, शिमग्याच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा. आणि सगळं तुमचं वाईट विचार या होळीमध्ये जळून चांगले पवित्र विचार तुमच्या मनामध्ये यावेत, हीच या ठिकाणी सदिच्छा सगळ्यांना. आणि धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. खूप खूप मनापासून धन्यवाद.